मला या अपार्टमेंटमध्ये येऊन काही महिनेच झाले होते आणि हे अपार्टमेंट एक आलिशान अपार्टमेंट होते जे 15 मजल्यांचे होते. हे अपार्टमेंट दिसायला फक्त एक अपार्टमेंट होते पण त्याच्या आतील फ्लॅट्स बंगल्यापेक्षा कमी नव्हते. मी इथे 9वीतल्या मुलाला शिकवायला जायचे. कारण ते खूप चांगले डिफेन्स क्षेत्र होते आणि इमारत सुद्धा अतिशय सुंदर होती. ती अप्रतिम होती. तिथे राहणारे जवळपास सर्वच लोक श्रीमंत घराण्यातील होते. मी त्या मुलाची मासिक फी त्याच्या आईकडून 25,000 रुपये मागितली होती आणि मी जास्त फी मागितली असे मला वाटत होते. पण मला आश्चर्य वाटले जेव्हा त्याच्या आईने काही हरकत घेतली नाही आणि फक्त होकार दिला. मी त्या बाईकडे आश्चर्याने बघू लागले. मी इंग्रजीत MA केले होते आणि मुलगा 9व्या वर्गातला विद्यार्थी होता. अभ्यासात तो खूप कमकुवत होता. मी या अपार्टमेंटपासून खूप दूर राहत होते. इथे जाण्यासाठी मला 2 बस बदलाव्या लागत होत्या. माझ्या घरची परिस्थिती चांगली व्हावी म्हणून मी त्याच अपार्टमेंटमध्ये आणखी 2-3 ट्युशन घ्याव्या असे मला वाटत होते. ही शिकवणीही माझ्या एका मैत्रिणीनेच दिली होती. ती या मुलाची वर्गशिक्षिका होती जिथे ते मूल शिकत होते. माझे शिक्षणही काही कमी नसले तरी मी माझ्या मैत्रिणीचे आभार मानावे तेवढे कमी होते. माझा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला होता, परंतु माझ्याकडे कोणत्याही शिफारसी नव्हत्या, त्यामुळे मला कोणत्याही चांगल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली नाही. मी सकाळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे, जिथे मला मोठ्या मुश्किलीने 20,000 रुपये पगार मिळायचा. माझे वडील हयात नव्हते आणि मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होते. माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ शाळेत शिकत होते त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. माझ्या वडिलांच्या काही दुकानातून भाडे येत होते आणि माझी आई सुद्धा अतिशय सुसंस्कृत बाई होती, त्यामुळे ती घर खूप छान चालवत होती. फक्त कष्ट करून आम्ही आमचे घर चालवत होतो. मी दिसायला खूप सुंदर होते, त्यामुळे साध्या कपड्यातही मी माझ्या सुंदरतेमुळे सगळ्यांपासून वेगळी दिसायची. मी संध्याकाळी त्या मुलाकडे अभ्यासाला जायचे. 2 महिने सगळं सुरळीत चाललं होतं, पण काहीतरी झालं. गेल्या काही दिवसांपासून माझ्यासोबत काही विचित्र घटना घडू लागल्या. मी जेव्हा लिफ्टमध्ये जायचे तेव्हा 3 ते 4 मुलं तिथे आधीच हजर असत होते. कदाचित ते या अपार्टमेंटचे रहिवासी असावेत, पण ते इतके छपरी टाईपचे मुलगे होते की मी सांगू शकत नाही. त्यांनी कानात सोन्याचे बाली घातले होते. त्यांचे केस खांद्यापर्यंत लांब होते. त्यापैकी दोघांनी तर आपले केस पोनीमध्ये बांधले होते आणि एकाने त्याचे केस उघडे ठेवले होते. फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स आणि अयोग्य शर्ट घातलेले हे चौघेही बहुधा स्वतःला कुठल्यातरी चित्रपटाचे नायक समजत होते. पण मला त्यांच्यात अशिक्षित आणि असभ्यपणाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. मी जेव्हा कधी लिफ्टमध्ये जायचे आणि लिफ्ट बंद पडायची, तेव्हा ती मुलं वळण घेऊन हास्यास्पद गाणी म्हणायची, जी ऐकून माझी नजर जमिनीवर टेकायची. माझ्या कानात लाळ पडायची. मी प्रयत्न करायचे की माझ्या ट्युशनच्या जागी लवकरात लवकर मी तिथे पोहोचावी आणि ही लिफ्ट उघडावी. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हाही लिफ्टमध्ये चढायचे तेव्हा ती 4 मुलं लिफ्टमध्ये आधीच हजर असायची. हे जर 1-2दा झालं असतं तर मी योगायोग मानला असता, पण गेल्या काही दिवसांपासून हे रोजच घडू लागलं. त्या मुलाला मी ज्या मजल्यावर शिकवायला जायचे तो 8वा मजला होता, त्यामुळे पायी पायऱ्या चढण्याचा प्रश्नच नव्हता. आजही मी लिफ्टमध्ये चढले तेव्हा एक मुलगा माझ्या लेव्हलवर येऊन उभा राहिला. गाणे गुणगुणायला सुरुवात केली. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो हसायला लागला. मग गाऊ लागला, ऐसे ना तुम मुझे देखो सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा तुमसे, दिल में बस लूंगा. गाणं म्हणत असताना तो विचित्र वागत होता आणि ती मागे उभी असलेली मुले हे सगळं बघून हसत होती. मी तिथे कसा उभा राहून माझा राग आटोक्यात आणत होते ते कळलंच नाही, कारण त्यावेळी या खोलीत मी एकटीच मुलगी होती. त्या मुलाची धून संपली तेव्हा माझ्या मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलाने आणखी एक हास्यास्पद गाणं गायले. मी पटकन लिफ्टच्या दरवाजाजवळ आले. तो मुलगा 21 ते 22 वर्षांचा होता. माझ्या सारख्याच वयाचा, पण अतिशय निर्लज्ज आणि उद्धट. मी पुन्हा 2-3 वेळा माझ्या फ्लोरचे बटन दाबले. ते अगोदरच दाबले होते. मी कुठल्याच मजल्यावर लिफ्ट उघडू शकत नव्हते आणि तिथून निघून जाऊ शकत नव्हते. माझी कृती बघून ती मला जोरजोरात हसायला लागली. त्यातला एक म्हणाला, पुरे झाले मित्रा, मुलीला भीती वाटत असेल. दुसरी म्हणाला, जर एखादी सुंदर मुलगी सोबत लिफ्टमध्ये असेल तर मनात इच्छा निर्माण होते की
लिफ्ट बंदच राहावी आणि कधीच उघडू नये। तिसरा म्हणाला, हम और तुम एक लिफ्ट में बंद हो और चाबी खो जाए। हे गाणे गाऊन झाल्यावर त्या मुलाने माझ्या दुपट्ट्याचा पल्लू धरला। कदाचित हा माझा सहनशीलतेचा अंत होता। मी मागे वळून हे गाणे म्हणणाऱ्या मुलाला ओढले आणि त्याच्या चेहऱ्यावर थप्पड मारली। त्या थप्पडचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये घुमला। चारही मुलं माझ्याकडे शांतपणे आणि गोंधळून पाहू लागली। मी म्हणाले, तुम्हाला गाणी ऐकण्याची जास्त आवड आहे तर घरी जाऊन तुमच्या बहिणीला ऐकवा, मनोरंजन होईल तिचे यापुढे। खबरदार, जर माझ्यासमोर असे हास्यास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा, मी तुमची तक्रार करेन। हे सांगितले तोपर्यंत माझा फ्लोर आला होता। मी लिफ्टमधून बाहेर पडले। आज मला त्या मुलाला शिकवणे सुद्धा अवघड जात होते, कारण माझे मन फक्त त्या 4 मुलांकडे जात होते। कसेबसे मी 2 तास शिकवले आणि परत आल्यावर मी ज्या मुलाला थप्पड मारली तो मुलगा आधीच लिफ्टच्या आत उपस्थित होता। बाकी तिघेही तिथे नव्हते। तो माझ्याकडे रागाने बघत होता। त्याच्या हाताच्या बोटांच्या खुणा अजूनही होत्या। चेहऱ्यावरही खुणा उपस्थित होत्या। मला काहीच कळत नव्हते की माझे हृदय अनैच्छिकपणे भीतीने फुगायला लागले। मी लिफ्टच्या आत एक पाऊल टाकले, पण नंतर ते बाहेर काढले आणि लिफ्ट थांबण्याची वाट पाहू लागले, जेणेकरून मुलगा आधी खाली उतरू शकेल। लिफ्ट बंद होण्यापूर्वी त्या मुलाने पुन्हा लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्ट पुन्हा उघडली। मग त्याने मला आत यायला सांगितले। मला तुझ्याशी बोलायचे आहे, त्याने मला सांगितलेल्या शब्दांनी माझ्या हृदयाची धडधड सुटली। पायऱ्यांवरून जाणे मला योग्य वाटले। मला या मुलाशी बोलायचे नव्हते। मी पुन्हा वळून पायरीकडे गेले, पण तो मुलगा माझ्या मागे लागला। माझे मन खूप घाबरले होते म्हणून मी पटकन पायऱ्या उतरू लागले। तो मला मागून हाक मारत होता की एकदा माझं ऐक, नाही तर तुला खूप पश्चाताप होईल, पण मी त्याचं ऐकलं नाही। तोही माझ्या मागे पायऱ्यांवरून येत होता। मी सर्व पायऱ्या उतरून अपार्टमेंटच्या लॉबीत आले तर त्याच अपार्टमेंटचा मॅनेजर एक तरुण तिथे उभा होता आणि त्याच्यासोबत एक गार्डही उभा होता। तो मॅनेजर मुलगा त्या गार्डशी बोलत होता। मी पटकन त्यांच्याजवळ आले आणि गार्डला सांगितले की हा मुलगा माझ्या मागे येत आहे, तो मला त्रास देत आहे। हे ऐकून गार्ड त्या मुलाकडे एकटक पाहू लागला आणि म्हणाला, काय उद्धटपणा आहे, तुला लाज नाही वाटत? माझ्या मागून येणारा मुलगा आला आणि गार्डजवळ उभा राहिला आणि दोन्ही खिशात हात घालून म्हणाला, तुझ्या कामाशी काम ठेव, समजले? नाहीतर मी तुला तुझ्या औकातची आठवण करून देईन। मी कोणाचा मुलगा आहे हे तुला माहित नाही। या अपार्टमेंटचे व्यवस्थापन पाहणारा तरुण त्या दुष्ट स्वभावाच्या मुलाला म्हणाला, तू इथे नियम कायदे पाळले तर बरे होईल। तू कोणाचाही मुलगा असशील, पण जर तू काही चुकीचं केलंस तर ही तक्रार तुझ्या वडिलांपर्यंत पोहोचेल। त्यामुळे या मुलीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस। त्या मुलाचे बोलणे ऐकून माझ्या मागून येणारा मुलगा माझ्याकडे बघत परत गेला। मी सुटकेचा निश्वास सोडला। तो मॅनेजर मला विचारू लागला, तुझी काय तक्रार आहे, कृपया मला सांगा, म्हणजे मी तुझी तक्रार सोडवू शकेन। मी म्हणाले की येताना आणि जाताना लिफ्टमध्ये मला 3-4 मुलं त्रास देतात। तो म्हणाला, ठीक आहे, आपण ही काळजी घेऊ। दुसऱ्या दिवशी मी शिकवणीसाठी आले तेव्हा लिफ्ट पूर्णपणे रिकामी होती। तेथे कोणीही उपस्थित नव्हते। मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले, पण मुलाच्या घरात शिरताच समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावर तोच मुलगा बसला होता आणि तो माझ्या शिकवणीच्या मुलाशी बोलत होता। तिथे त्याची आईही बसली होती। मी आत शिरले तेव्हा तो मुलगा माझ्याकडे विचित्र हास्य घेऊन चेहऱ्याकडे पाहू लागला, जणू तो कुठेही येऊ जाऊ शकतो याची जाणीव तो मला करून देत होता। मी डोळे खाली करून हॉलमध्ये बसले, कारण मी त्याच हॉलमध्ये त्या मुलाला शिकवायचे। त्याची आई त्या मुलाला म्हणाली, तू आता जा, कारण सोनूला आता अभ्यास करायचा आहे, पण बघ, संध्याकाळी नक्की ये, मी तुझ्या आवडीची व्हेज बिर्याणी बनवणार आहे। तो म्हणाला, आंटी, का नाही, मी नक्की येईन, पण आता तर येत राहीन, असं म्हणत तो निघून गेला। पण मला काळजी वाटू लागली। एकदा तर मला वाटले की ही नोकरी सोडावी, पण त्या मुलाच्या डोळ्यात एक विचित्र द्वेष होता। त्याच्या डोळ्यात एक विचित्र तिरस्कार होता। असं काही दिसत नव्हतं, पण आतल्या आत मला त्या मुलाची भीती वाटू लागली होती। माझी एकच मजबुरी होती, ती पैसे जे मला या ट्युशनमधून बऱ्यापैकी मिळत होते आणि आता सोनूनेही चांगला अभ्यास सुरू केला होता। त्याची आई माझ्यावर खूप खुश होती आणि म्हणाली की मी सोनूसाठी अनेक ट्युशन्स बदलल्या आहेत।
पण माझा मुलगा डफरचा डफर होता. पण तू खरंच खूप चांगली अभ्यास घेतेस. तुम्ही त्याची संकल्पना स्पष्ट करते. आता त्याच्या शाळेतील शिक्षक त्याचे कौतुक करू लागले आहेत. हरवलेल्या मनाने मी त्या बाईचे बोलणे ऐकत होते. माझ्या मनात त्याच मुलाचे विचार फिरत होते ज्याच्या मनात माझ्याबद्दल कितीतरी भावना होत्या. परतताना मी लिफ्ट मध्ये चढले. तेव्हा मी एकटीच होते. पण लिफ्ट खालच्या स्तरावर पोहोचल्यावर फक्त एक मजला खाली थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती 4 मुलं लिफ्टमध्ये चढली. मी लिफ्टमधून बाहेर पडण्याआधी मी ज्याला चापट मारली होती त्या मुलाने मला हाताने धरले. मी माझे हात त्याच्यापासून मुक्त करू लागले आणि काही वेळात लिफ्ट थांबली. मी त्या मुलाला म्हणाले, हा कसला असभ्यपणा आहे. माझा हात सोड. तो म्हणाला, आज मी तुला तुझ्या असभ्यपणाबद्दल उत्तर देईन. तुला मला थप्पड मारण्याची आणि नंतर माझ्याबद्दल तक्रार करायची खूप हौस आहे ना. आता बघ मी तुझ्याबरोबर काय करतो. तो अजूनही बोलत असताना अचानक लिफ्टचे दिवे गेले आणि सायरन वाजायला लागले. कदाचित संपूर्ण बिल्डिंगचे लाईट बंद झाले असतील आणि लाईटशिवाय लिफ्ट चालू शकत नाही. हे बघून मी श्वास घेणे विसरले. मला वाटले काही वेळात इथले जनरेटर सुरू होतील आणि लिफ्ट पुन्हा सुरू होईल. पण तसे काही झाले नाही. ना मी हात उघडू शकले, ना तोंडातून ती टेप काढू शकले. या लिफ्टमध्ये माझ्यासोबत जे काही घडले ते शक्यही नव्हते आणि न ऐकलेलेही. लैंगिक छळाच्या वेळी पुरुष महिलांसोबत जी घृणास्पद आणि हृदयद्रावक वागणूक करतात, तेच माझ्यासोबत घडले. महिलांनी त्यांच्या संरक्षणासाठी आरडाओरडा केला तर त्याचे परिणाम स्त्रीलाच भोगावे लागतात. ती लिफ्ट रात्रभर बंद होती. रात्री किती वाजता लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती 4 मुलं बाहेर गेली माहीत नाही, पण मला उठून बसताही येत नव्हतं. मी त्या लिफ्टमध्ये मृत अवस्थेत पडून होते. आणि त्या पोरांना जाताना बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या चुकीच्या वागणुकीचा हा बदला माझ्यावर होणार आहे हे जर मला माहीत असतं, तर कदाचित मी त्या वेळेस त्याचं गैरवर्तन सहन केलं असतं. माझं आयुष्याचा त्या लोकांनी त्याचा नाश केला. मी तिथेच बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर मी सरकारी हॉस्पिटलच्या वॉर्डात पडून होते. माझ्याजवळ 2 पोलीस उभे होते आणि एक इन्स्पेक्टर देखील. आणि माझी आई फक्त रडत होती. तो इन्स्पेक्टर म्हणू लागला, मॅडम जी, तुमच्यासोबत जे काही झाले आहे, जर तुम्हाला कोणावर संशय असेल तर तुम्ही FIR दाखल करू शकता. अतिशय कठोर शब्दात त्या इन्स्पेक्टरने मला सांगितले की मी पूर्णपणे अवाक झाले होते. त्या मुलाला धडा शिकवल्याचा परिणाम मी एकदा बघितला होता. तो पोलीस मला पूर्णपणे गप्प बसल्यावर म्हणाला, बघ तू गप्प राहिलीस तर हे प्रकरण इथेच संपवू, मग तक्रार करू नकोस. एकदाची फाईल बंद झाली तर ती पुन्हा उघडली जाणार नाही. अचानक मला माहित नाही काय झाले की मी सर्व काही सांगितले. त्या चौघांबद्दल माझ्या मनात प्रचंड द्वेष होता. मी म्हणाले की त्यांना फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे. माझे म्हणणे लिहून घेतले. माझे म्हणणे ऐकून तो पोलीस अधिकारी म्हणाला, मॅडम बघा, अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक कोण आहेत याची तुम्हाला कल्पना नसेल. अहो, तो काही सामान्य माणूस नाही. तो एका मोठ्या नेत्याचा मुलगा आहे. कोणी वकिलाचा मुलगा. तो एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. तिथे सर्वसामान्यांसाठी काम नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासोबत जे काही झाले ते विसरून जा, असे म्हणत त्यांनी अत्यंत तुच्छतेने डोळे दाबले. चेहऱ्यावरचे हसू लपवण्याचा तो प्रयत्न करत होता, पण त्याचा दुष्टपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे ऐकून माझी आई घाबरली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कोणावरच गुन्हा दाखल करायचा नाही. त्यावेळी मीही गप्प बसले. पण माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरू शकत नव्हते. रात्री झोपताना ओरडायला लागले तर आई जागी व्हायची. मी तर एकदम वेडी झाले होते. मी 2 महिने माझे संवेदना गमावले. नंतर हळूहळू मी पुन्हा जिवंत होऊ लागले. आयुष्य म्हणजे काय, मरणापेक्षा ती चांगली शिक्षा होती कारण माझ्यासोबत काय झाले हे सर्व परिसराला कळून चुकले होते. परिसरातील सर्वांना माहीत होते, पण सर्वजण मूक प्रेक्षक राहिले. मला माझ्या शाळेच्या नोकरीतूनही काढून टाकण्यात आले. मी जेव्हा त्या परिसरातून जात असे, तेव्हा स्त्रिया आणि पुरुष मला पाहून शांतपणे माझ्याबद्दल बोलू लागले. माझ्याकडे तिरस्काराने आणि न्यूनगंडाने बघत. जणू काही माझी चूक आहे तरी मी निर्दोष आहे. मला माहित होतं की आता कोणीही मला बायको बनवणार नाही, कारण सगळ्या परिसराला माझ्याबद्दल माहिती झाली होती.
आई म्हणाली की हे घर आणि तुझ्या वडिलांचे दुकान विकून दुसऱ्या शहरात जाऊ. मी म्हणाले, मी ही जागा का सोडू? तुला माझी चूक वाटते का? माझी आई रडायला लागली आणि म्हणाली, मला माहित आहे की तुझी चूक नव्हती, पण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात स्त्रियांनाच दोष दिला जातो. त्या पोरांना कोणी काही करणार नाही, पण आम्हाला विनाकारण मारलं गेलं. कदाचित शहर बदललं तर तुझे नातंही चांगलं मिळेल. तू लग्न करून तुमच्या घरात स्थायिक हो. मी म्हणाले, लग्नानंतर माझ्या पतीला हे कळले तर काय होईल याचा विचार केला आहे का? हे ऐकून आई पुन्हा रडू लागली आणि म्हणाली, तुमचे 2 लहान भाऊ लोकांमध्ये जायलाही घाबरतात. लोक त्याला विचित्र प्रश्न विचारतात. यावेळी मला किती वेदना होत होत्या ते मी समजू शकत होतो. पण मी हिंमत हारले नाही, कारण माझ्या पाठीशी कोणीच उभं राहिलं नाही. पण माझ्या आत त्या पोरांच्या सुडाची आग भडकली होती. माझ्यावर झालेला अत्याचार मी विसरू शकत नाही. मी माझ्या वडिलांचे दुकान विकले, ज्याचे भाडे आम्ही मिळवायचो आणि आमच्यासाठी घरात राहणे सोपे झाले. ती दुकाने विकून मी आईला पैसे दिले आणि सोपे झाले. ती दुकाने विकून मी आईला पैसे दिले आणि स्वतः पोलीस प्रशिक्षणासाठी गेलो. प्रशिक्षणादरम्यान कुठलेही अवघड काम असायचे तेव्हा मला वाटायचे की माझ्यासमोर ती 4 मुले आहेत आणि माझे ध्येय कधीच चुकले नाही. मी स्वतःला दगड बनवले होते. कोणत्याही प्रकारची समस्या आता माझ्या शरीरावर परिणाम करणार नाही. प्रशिक्षणानंतर मी ड्युटीवर रुजू झालं तेव्हा मी चांगल्या पोस्टवर होते. 2 वर्षांच्या मेहनतीनंतर मी ते स्वतः बनवले होते. कोणतेही प्रकरण माझ्या हाती आले की ते पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसत नव्हते. माझे अधिकारी माझ्यावर खूप खुश होते. एकदा मला बलात्काराच्या खटल्यात पाठवण्यात आले, तेव्हा एका महाविद्यालयीन मुलीवर 3 मुलांनी बलात्कार केला. मी ताबडतोब त्या मुलीकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि तिची अवस्था बघून मला स्वतःचीच आठवण येऊ लागली. ती रडत होती, तिचे आई वडील असहायपणे अश्रू ढाळत होते आणि पोलीस इन्स्पेक्टर तिला तसाच धमकावत होता. मी एकदा घाबरले होते. तो म्हणत होता की त्या पोरांचे हात खूप वरचे आहेत, त्यामुळे जर तुम्हाला त्यांच्यावर केस करायचीच असेल तर नीट विचार करा, कारण आजपर्यंत त्या पोरांना कोणी पकडू शकले नाही. मी येऊन इन्स्पेक्टर जवळ उभी राहिली. मी त्याच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. त्याने वळून मला पाहिले तेव्हा त्याने पटकन मला नमस्कार केला, कारण तो माझा कनिष्ठ होता. मी म्हणाले, गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी फिरतात आणि अत्याचारितांचे गाऱ्हाणे ऐकणारे कोणी नाही, म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी तुम्हाला इथे पाठवले आहे का? तो म्हणाला, मॅडम, त्या पोरांचा राजकारणात खूप प्रभाव आहे हे तुम्हाला माहित नाही का? मी म्हणाले, मला कायदा शिकवू नका, समजून घ्या. FIR लिहा. मी त्या मुलीला म्हणाले की मी तुला पूर्ण न्याय मिळवून देईन, पण तू मला त्या मुलांचा हुलिया सांग. ते कोण आहेत ते सांग. त्या मुलीने घाबरतच सगळा प्रकार सांगितला. तिचे आईवडील आम्हाला वारंवार सांगत होते की कोणताही गुन्हा दाखल करू नका, पण मी त्यांना आश्वासन दिले की तुमच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल. मी तपास सुरू केला तेव्हा तीच 3 मुलं होती ज्यांनी काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत घाण कृत्य केले होते. त्यावेळी ते 20 ते 21 वर्षांचे होते. पण आता 7 वर्ष उलटून गेली होती आणि त्या मुलांना बघून माझ्या रक्तवाहिनीत रक्त जमा झाले. ते पुन्हा उत्तेजित झाला. या तिघांविरुद्ध मी अटक वॉरंट काढले आणि त्यांना अटक केली. त्यापैकी एकाचे वडील मोठे वकील होते, दुसऱ्याचे वडील मोठे व्यापारी होते आणि तिसऱ्याचे वडील राजकारणात काही किरकोळ पदावर होते. जेव्हा मी त्यांना हाताळले आणि त्याला हातकडी घालून पोलीस ठाण्यात नेण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितले की तुला खूप पश्चाताप होईल आणि तुझी बदली होईल. दुसरा म्हणाला की मी तुला नोकरीवरून काढून टाकेन आणि तिसऱ्याच्या मनातही असाच विचार होता, पण मी म्हणाले कायदा सर्वांसाठी समान आहे, कोर्टात जाऊन बोला. तू पण तोच आणि मी पण तोच आणि बघू यावेळी कोण जिंकते. आता मनातून भीती निघून गेली होती. मी आता कमकुवत मुलगी राहिली नाही, उलट मी माझ्यातील ही कमकुवतपणा दूर करून तिचे ताकदीत रूपांतर केले होते. मी तिन्ही पोरांना अटक करून तुरुंगात टाकले होते. त्यांच्या विरोधात FIR लिहिली होती, त्यामुळे ते न्यायालयाच्या दबावाला तोंड दिल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नव्हते. मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितले की मला त्यांना रिमाइंड मध्ये घ्यायचे आहे. माझे म्हणणे ऐकून अधिकारी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, पहा, आम्हाला वरून फोन येत आहेत, आम्ही त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाही. मी म्हणाले, हाच आपला प्रॉब्लेम आहे.
आपण पोलीस खूप मेहनत घेतो, झोपेशिवाय रात्र घालवतो आणि लोकांना शांती आणि आनंद मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो. न्याय मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि हे वरील कॉल आपली सर्व मेहनत वाया घालवतो. तो म्हणाला, बघ तुझं काम त्यांना अटक करायचं होतं, ते तू केलंस. कालच त्यांना मोठ्या तुरुंगात पाठवलं जाईल, तुझी ड्युटी तिथे संपली. मी हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या 3 गुन्हेगारांना पोलीस व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांच्यासोबत 2 पोलिसांना बसवले. मी समोरच्या मित्राच्या सीटवर बसले होते आणि माझ्यासोबत एक पोलीस होता जो पोलीस जीप चालवत होता. ज्या तुरुंगात आम्हाला त्यांना हलवायचे होते, ते इथून खूप दूर होते. साधारण 2 तासांचा प्रवास होता आणि मध्येच निर्जन रस्ता होता. अधिकारी म्हणाले, बघा हे कैदी पळून जाऊ नये. मी म्हणाले, निश्चिंत राहा, जोपर्यंत हे मूल माझ्या हाताखाली आहे, तोपर्यंत प्रश्नच उद्भवत नाहीत, हे पळून निघून जातील. माझ्या अधिकाऱ्याने मला थम्स अप दिले आणि म्हणाले, शाब्बास, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्या जीपच्या पुढच्या सीटवर बसले. निर्जन रस्त्यावरून प्रवास सुरू झाला की अंधार सुरू होतो. मला माहित होते की आम्ही काही अंतरावर गेल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला वाचवायला कोणीतरी पाठवले असेल जो अंधाधुंद गोळीबार करून आपल्याला मारून टाकेल. तो काही हालचाल करण्याआधीच मी माझ्यासोबत बसलेल्या पोलिसांना गाडी थांबवायला सांगितली. मला पाहून ते पोलीसही आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, का मॅडम, तुम्ही इथे गाडी थांबवायला का सांगितली? त्याने गाडी थांबवली. मी गाडीतून खाली उतरले आणि उत्तरेचे आणि मागचे दरवाजे उघडले. दोन्ही पोलीस माझ्याकडे बघू लागले आणि म्हणाले, मॅडमजी, तुम्ही गाडी इथे का उभी केली आहे? मी त्यांना सांगितले की मला वरून ऑर्डर मिळाली आहे. मग मी म्हणाले, या मुलांची हथकडी उघडा. मग हे ऐकून पोलीस हथकड्या उघडू लागले. ती तिन्ही मुले खूप आनंदी दिसत होती, कारण तो विचार करत होता की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी फोन केला होता, तो आता इथून पळून जाईल असा विचार करू लागला. गाडीतून खाली उतरताच मी म्हणाले, पळा, जमेल तितक्या लांब पळा. जर तुम्ही माझी गोळी टाळू शकलात तर तुम्ही जिवंत वाचाल, नाहीतर तुम्ही एन्काउंटर मध्ये मारले जाल. हे ऐकून ती मुलांचे चेहरे फिकट पडले होते. ते माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, माझ्याकडे इतक्या जवळून पाहू नकोस, असे नको व्हायला की तुम्ही लोक मला ओळखाल. मला तुम्हाला ओळख करून द्यायची नाही, पण बदला म्हणजे बदला असतो. एकदा तुम्ही लोकांनी माझ्यासोबत अशी चूक केली होती ज्यात माझी काहीही चूक नव्हती. तो म्हणू लागला, तुला काय म्हणायचे आहे? आम्हाला समजले नाही. मी त्याला अपार्टमेंटचे नाव सांगण्यास सांगितले आणि म्हणाले, तुला लिफ्ट आठवते का? हे ऐकून तिघांचाही रंग बदलला. मग मी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. मी त्यांना धावायला सांगितले. ते धावू लागले. ते थोडे अंतरावर धावले होते तेव्हा मी तिघांवर गोळ्या झाडल्या आणि माझ्या हातावरही गोळी लागली. हे बघून तिघेही पोलीस चकित झाले आणि म्हणाले, मॅडम, हे काय आहे? तुम्ही केलेली एक अद्भुत गोष्ट. मी म्हणाले, काही केले नाही. आपण म्हणू की त्यांनी कार थांबवली होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या वडिलांनी पाठवलेले हत्यार आधीच त्यांच्याकडे होते. आपण सांगी की त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर गोळीबारही केला. तो चकमकीत मारला गेला. माझे म्हणणे ऐकून ते 3 पोलीस हसायला लागले आणि मग वर्तमानपत्रात तीच बातमी छापून आली. त्याच्या वडिलांना समजले होते पण माझ्यापर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही. पण मी अजूनही चौथ्या मुलाचा शोध घेत होते, ज्याला मी थप्पड मारली होती. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मलाही त्याच्याकडून बदला घ्यायचा होता. त्या मुलाची माहिती काढायला लागल्यावर कळाले की हा मुलगा सुद्धा मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा होता, पण तो एका पायाने अपंग झाला आहे. माझ्या देवाने त्याचा बदला घेतला आहे. हे ऐकून मला हायसे वाटले. एकदा मी एका मंदिरासमोर कर्तव्य बजावण्यासाठी गेले असताना माझी नजर एका मुलावर पडली जो आपल्या व्हीलचेअरवर बसलेल्या गरीब लोकांना काहीतरी वाटप करत होता. काही वेळाने तो मोठ्याने रडू लागला आणि प्रार्थना करू लागला की त्याने एका मुलीवर भयंकर गुन्हा केला आहे. मी याआधी कोणत्याही मुलीशी असे केले नव्हते, पण जेव्हा तिने मला थप्पड मारली तेव्हा मला राग आला आणि माझ्या 3 मित्रांनी मला भडकवले आणि त्यांच्या चिथावणीवरून मी माझ्या अपमानाचा बदला माझ्या मित्रांसह त्या मुलीचा बलात्कार करून घेतला. काही दिवसांनी मी खूप चुकीचे केले. अपघातात मी अपंग झालो.
मी त्या मुलीचा खूप शोध घेतला जेणेकरून मी तिची माफी मागू शकेन, कारण मला समजू शकते की ती कोणत्या त्रासातून गेली असेल आणि गेली 7 वर्षे मी रडत रडत माफी मागत आहे, पण या अपघाताने माझा आनंद आणि शांतता नष्ट झाली आहे. मला रात्री झोप येत नाही. मला त्या मुलीचे अश्रू आणि तिचा रडणारा चेहरा दिस लागला. तिच्या असहाय डोळ्यांनी माझी शांतता, माझी झोप आणि माझे जीवन दयनीय केले आहे. जर तिने मला माफ केले तर मला मरणे सोपे होईल. त्या मुलाचे बोलणे ऐकून मी मागे उभी होते आणि माझ्या मनाला शांती मिळाली. मी आकाशाकडे पाहिलं आणि हसायला लागले, की अशा माणसाची शिक्षा अशीच असावी की तो प्रत्येक क्षणी मरत राहील. त्या माणसाच्या अवस्थेची मला जराही दया आली नाही, कारण त्यावेळी लिफ्टमध्ये असलेल्या त्यालाही माझी दया आली नाही. देव सर्व पाहतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा चांगला बदला तो घेतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.